दिव्य दृष्टी की आड लपलेला दैत्य मुळशीच्या ढोंगी बाबाची काळी किमया। नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा ढोंगी बाबाची गोष्ट ज्याने स्वामी समर्थ भक्त असा मुखवटा लावून हजार लोकांच्या श्रद्धेचा भयानक गैरफायदा घेतला। मुळशी परिसरात राहणारा फक्त 29 वर्षाचा इसम ज्याचं नाव प्रसाद भीमराव तामदार, तो स्वतःला दिव्य दृष्टी असलेला बाबा म्हणतो। त्याने आपल्या घरालाच मठाचं स्वरूप दिलंय। स्वामी समर्थांचा भक्त म्हणून हा बाबा सूस, बावधान, मुळशी आणि या परिसरातील भोळ्या लोकांना आकर्षित करत होता। दररोज शेकडो लोक त्याच्याकडे समस्या घेऊन येत आणि बाबा त्यांना सांगायचा, मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर, मंत्र दिला पाहिजे। भक्तांना एकांतात घेऊन जात असताना बाबा करत होता तांत्रिक क्रियांच्या नावाखाली सैतानी प्रयोग। खऱ्या नाटकाला सुरुवात होते इथूनच। भक्तांचे मोबाईल ताब्यात घेतले जात, पासवर्ड विचारले जायचे। मंत्र जपाच्या वेळी भक्त ध्यानात मग्न असताना बाबा मोबाईल मध्ये एक गुप्त ॲप एअर ड्रॉइड नावाचं इन्स्टॉल करायचे। या ॲपद्वारे ते मोबाईलचा कॅमेरा आणि मायक्रोफोन आपल्या ताब्यात घेत होते। यानंतर बाबा फोनद्वारे भक्तांना कॉल करून सांगायचे, तू आता गुलाबी ड्रेस मध्ये आहेस, हातात मोबाईल धरून सोफ्यावर बसलेले आहेस, आणि भक्त थरकापून जायचे। बाबांना खरंच दिव्य दृष्टी आहे, पण खरी सत्यता वेगळीच होती। हा बाबा भक्तांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवत होता, त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत होता, काहींना तर धमकावून शारीरिक संबंधांमध्ये अडकवत होता। पण एक दिवस एका भक्ताने धाडस केलं, पोलिसात तक्रार दाखल केली। पोलीस तपासात समोर आलं की या बाबावर फसवणूक, विनयभंग, जादूटोणा आणि प्रतिबंधक कायदा यासारख्या गंभीर तक्रारी नोंदवलेल्या आहेत। श्रोत्यांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, ही आहे आधुनिक अंधश्रद्धेची काळी सावली। दिव्य दृष्टीच्या नावाने चालणारे हे नाट्य फोडणं आवश्यक आहे, कारण श्रद्धा जेव्हा आंधळेपणात बदलते तेव्हा बाबाने राक्षस जन्म घेतात। सावध राहा आणि लोकशिवाय पाहत राहा।